हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे. आणि सकाळ सकाळी आम्ही चाललोय एशियाज बिगेस्ट इस्कॉन टेम्पलला. तर मग आता आम्ही तिकडे चाललोय. मग आम्ही तुम्हाला दाखवू की कसं जायचं, कुठे उतरायचं आणि तिकडून काय व्यवस्था आहे तिकडे जायची. आम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप बिलीव्ह करतो. कृष्ण सदा सहायते. माझ्या त्या हातावर टॅटू पण आहे, शिव सत्यम जगन मिथ्या असा टॅटू आहे. त्या टॅटूचा अर्थ असा आहे की फक्त शिवच सत्य, बाकी सगळं जो खोटं आहे. तसंच हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे. तर आम्ही आता सकाळचे वाजलेले आहेत किती, 6:45 आणि सकाळ सकाळी आम्ही चाललोय एशियाज बिगेस्ट इस्कॉन टेम्पलला. किती वाजता उठले? आम्ही उठलोय 5 वाजता, पण लेटच होतो नेहमीप्रमाणे, कारण आमच्यासोबत भावेश आहे म्हणून आम्हाला लेट होतो. तर मग आता आम्ही तिकडे चाललोय. मग आम्ही तुम्हाला दाखवू की कसं जायचं, कुठे उतरायचं आणि तिकडून काय व्यवस्था आहे तिकडे जायची. असं सगळं आम्ही दाखवू प्रॉपर. आणि मस्त मस्त मंदिर आहे. मी जाऊन आलो आहे, ही जाऊन आली आहे. मी नाही गेलोय. त्याचं नशीब खराब आहे. मग मीच जाऊन आलोय. माझं नशीब चांगलं आहे. मला कृष्णाने लवकर बोलवलं ये म्हणून. आणि काहीतरी बोलायला द्यायचं आणि जाऊ दे, मग तिकडे जाऊ. आता आमच्या सोबत ऋषभ पण आहे, पण एक सीन झाला. आम्ही ट्रेन चुकीची पकडली आणि किंग सर्कलला उतरलोय. आता परत मागे जायचं वडाळ्याला, वडाळ्यावरून मग तिकडे GTPला तो भेटणार, असं सगळं कन्फ्युजन आहे. मग आता जातो आणि भेटतो. आणि आज नो मस्ती इन व्हिडिओ असं थोडी आहे. खरंच म्हणजे स्पिरिच्युअल दाखवणार आहे सगळं आज. बापरे, नो मस्ती मंदिरमध्ये, नो मस्ती आल्यावर मंदिरमध्ये नाही मस्ती करता, फक्त हरे कृष्ण हरे बाहेर राम. करणार. आम्ही बाहेर जाणार आहे 1-2 ठिकाणी, तिथे आम्ही तुम्हाला मस्ती दाखवू आमची. बट मंदिरात नाही. मंदिरात आपण हरे कृष्ण करूया, अरे रामा पण करूया. हे बघा, ही किती छान दिसते आणि मी पण छान दिसतोय. हा नाही दिसत आहे, मी नाही दिसत. हा छान नाही दिसत आहे. आम्ही दोघंच छान दिसतोय. तर ठीक आहे, भेटतो तुम्हाला, ऋषभला भेटतो. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. व्हेरी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. परफेक्ट. कसा आहे भावेश? मस्त. ऋषभ कसा आहे? नाव सांग. काय नाव सांग. अण्णा इडले ते आज होतं स्टॉल. गायत्री कसं आहे? छान आहे. तर तुम्ही इथे आलात तर खावा, अण्णा इडली फेमस स्टेशनच्या आहे. समोर. असं कर ना, असं कर ना. कांदा रे का काढलेले नाही, एक प्लेट वडा. हे बघा, हे अण्णा इडली. सेंट्रल पार्कला पोचलेलो आहे. हे मुंबईतलं म्हणजे नवी मुंबईतलं सर्वात मोठं पार्क आहे. तर आता दाखवतो तुम्हाला, सिनेमॅटिकमध्ये दाखवतो, सिनेमॅटिकमध्ये की हे पार्क कसं आहे. खूप मोठं आहे. इकडे पाणी आहे, घे. हा घे. बघू कसा हात धुतोस. पाणी आहे, बघ. केवढं गरम होते बापरे, एवढं पाणी दिसलो. पाणी नाही नवी मुंबईत. ओके.
मला ना ऊन लागते, मी तिकडे येऊन मारेन त्या तिघांना. फास्ट करायचं भावेश. मी काढणार नाही हा. काढ लवकर चल. 1 2 3 गो. चवी पण नको. आता सेंट्रल पार्क आमचा फिरून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो इस्कॉनला. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामा हरे हरे. इकडे चाललो आता आम्ही. कृष्णा गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. आता चाललो आम्ही तिकडे. आम्ही इस्कॉनला आता पोचलो आहे आणि इस्कॉन हे एवढं मस्त आहे ना, बघा तुम्ही. आम्ही आतून नीट दाखवतो. अजून सिनेमॅटिकच सगळं असेल पण छान आहे, एवढं छान आहे ना, मस्त आहे. वाव आहे वाव. इस्कॉनमध्ये ना या मंदिराच्या पूर्ण भिंतीवरती ना श्रीकृष्णाच्या सगळ्या स्टोरीज आहेत की त्यांनी कुठे कुठे काय काय केलेलं, तर ते पण मी दाखवतो सिनेमॅटिकमध्ये. छान आहे, सगळं छान आहे. आता आमचं इस्कॉनमधून बाहेर आलो आम्ही. सगळं दर्शन वगैरे मस्त झालं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? एकच नंबर, मस्त आहे, खूप सुंदर आहे, खूप अति सुंदर आहे. एशियाज बिगेस्ट पण इस्कॉन. फक्त एवढंच आहे की तुम्ही दुपारच्या टाइम सोडून तुम्ही संध्याकाळी या, कारण की लाइटिंग पण मिळेल तुम्हाला संध्याकाळी आणि ऊन पण नाही लागणार कारण की गरमी खूप आहे. पण पावसाळ्यात जर येत असाल तर तुम्ही सकाळी येऊ शकता. मस्त आहे एकदम. आर्किटेक्चरच मस्त केलं आहे. आणि असं मला वाटतं की सगळ्यांनी स्पिरिच्युअलिटी फॉलो केली पाहिजे. असं वाटतं तुला पण? येस, मला तर खूप वाटतं की सगळ्यांनी मटेरियलिस्टिक खरंच, वर्ल्ड मध्ये नाही आपण. हां, मटेरियलिस्टिक आणि ते एस्थेटिक बिस्थेटिक सगळं सोडून आपण हे खरंच करायला पाहिजे. हां, आम्ही जेनझी आहोत जर बघायला गेलं तर, पण असं जेनझीवाला आम्ही काही करत नाही. आम्ही खरंच खूप हरे कृष्ण हरे रामा आणि सगळ्या देवांना मानतो. आम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप बिलीफ बिलीव्ह करतो. कृष्ण सदा सहायते. माझ्या त्या हातावर टॅटू पण आहे. शिव सत्यम जगन मिथ्या असा टॅटू आहे. त्या टॅटूचा अर्थ असा आहे की फक्त शिवच सत्य, बाकी सगळं जो खोटं आहे. तसं सगळं स्पिरिच्युअलिटीमध्ये बिलीफ करा. कारण की जेव्हा कोण नसतं आपल्याकडे तेव्हा तो एकच साथीदार असतो आपल्यासोबत, तो आपली मदत करतो. कोण नसलं तरी तो एकच असतो फक्त, म्हणून त्याला कधी सोडू नका. अख्खं जग सोडून जाईल पण तो कधी सोडून जाणार नाही. शिव सत्यम जगन मिथ्या. तर ह्याच नोटवरती आम्ही हा व्लॉग एंड करतोय. तर तुम्ही सगळं सिनेमॅटिक वगैरे सगळं बघितलं असेल तर. आणि हे पण मस्त आहे, याच्या समोरच इस्कॉनच्या समोरच आहे तो उभा कॉटन कॅन्डीवाला. तर असंच आम्हाला फॉलो करा, प्रेम देत राहा. प्रेम खूप देत आहे तुम्ही, असंच देत राहा. आवडते आम्हाला अजून मोटिवेशन भेटते व्हिडिओज बनवायचे. असंच देत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक साथ नमस्ते.
केवढा गरम होते बापरे, एवढं पाणी दिसलो. ते पोहोचलो कुठे पोहोचलो